पहा आतापर्यंत आपण याच्यामध्ये पाहत होतो मागच्या सेशन मध्ये, मागच्या व्हिडिओ मध्ये आपण त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, एवढ्या व्हॅल्यू फाइंड आउट केलं होतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या व्हॅल्यू माहिती होत्या माहिती झाल्या सांगा बरं का. आपण पायथागोरसचा थेरम वापरला. कशाचा थेरम वापरला? पायथागोरस. पायथागोरसचा थेरम वापरून आपण काय केलं, ओएल तर माहिती आहे बहुतेक 5 आहे ना, 5 होती का रे, आणि त्याच्यातलं एल काहीतरी तुम्ही काढलात, बरोबर आहे. मग या ठिकाणी काय झालं, ओएल चा स्क्वेअर इज इक्वल टू काय बेटा, एल चा स्क्वेअर प्लस काय तर ओएल चा स्क्वेअर. त्याच्यातल्या व्हॅल्यू कोणत्या कोणत्या माहिती होत्या लवकर सांगा. ओएल आहे 5 चा वर्ग, बरोबर का रे. एल किती आहे 3.5 ना, आणि तुम्हाला काढायचं होतं ओएल चा वर्ग. इकडे प्लस तिकडे जाऊन काय होतो मायनस. 5 चा वर्ग मायनस कितीचा वर्ग 3.5 चा वर्ग. किती आला सांगा हे 5 मायनस 3.5. पुन्हा किती आला बेटा 5 प्लस 3.5 म्हणजे किती आलं हे 1.5 गुणिले किती 8.5. किती आली ती व्हॅल्यूची 12.75 युनिट. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड. मग जर काढला तर किती आला रे 1275 किती आहे बघायचं होतं. बघा 1275 कुणाचा वर्गमूळ बघायचं होतं. 1275 ओए स्क्वेअर आला 12.75. ठीक आहे, बरोबर आहे. ठीक आहे. आता पुन्हा ओए स्क्वेअर किती आला सांगा बरं का बेटा 12.75. आता आपल्याला जो डायग्राम आहे त्या डायग्राम मध्ये परत दुसरा बेटा पुढील डायग्राम त्याच्यात या. तुम्हाला काय काढायचं ओएम. काय काढायचं बेटा तुम्हाला सांगा ओएम काढायचं. ओएम काढायचं असेल तर काय करावं लागेल बोला बरं का. 390 डिग्री परत इन ट्रायंगल एम ए ओ सांगा. इन ट्रायंगल एम ए ओ. एम ए किती आहे बेटा सांगा बरं का. एम ए आहे 12.5. एम ए किती आहे बेटा 12.5 युनिट. कारण 25 अर्धा किती येते 12.5. ओए आताच काढला तुम्ही. ओए किती काढलं आता ओए स्क्वेअर काढलं 12.75. आता काय काढायचं ओएम काढायचं. काय काढायचं आपल्याला ओएम. अँगल एम ए ओ बरोबर किती डिग्री आहे 90 डिग्री. Therefore by using Dalton's theorem पायथागोरस थेरम कोणती थेरम वापरू बोला काय ते सांगा. 90 डिग्रीच्या अपोजिट कोण आहे ओएम स्क्वेअर इज इक्वल टू ओए स्क्वेअर प्लस एम ए स्क्वेअर. ओए आताच काढला तुम्ही किती आहे बेटा 12.75. एम ए किती आहे 12.5 चा वर्ग करे. आणि इकडे काय ते ओएम. ओएम सुद्धा माहिती आहे तुम्हाला. ओएम किती आहे हे काढायचं ना, काढायचं आहे 12.75 प्लस त्याचा करा गुणाकार 12.5 गुणिले 12.5 सांगा मला. 12.5 गुणिले 12.5 जवळपास 156.25. ह्या दोघांचं ऍडिशन जर केलं तर येते 168 169 येते ओएम स्क्वेअर बरोबर. Therefore taking square root on the both sides. Taking square root on both side असं जर असेल तर ओएम येते 13 युनिट. म्हणजे रेडियस ऑफ सर्कल येते 13 युनिट. रेडियस ऑफ सर्कल इज 13 युनिट. 13 युनिट. हे कितवा झाला बेटा 21. आता 22 वरी वाटतं ना 22 23 वरी सेट वाटतं. किती पगार किती राहिला तुमचा हा किती राहिला तर 6 राहिलं. कधी मोठा आहे चॅप्टर 22 23 24 का आता हे 22 6 का समजून घ्या थोडं. काही करू नका. कसं आहे का रे बघा पहिला कोणते पुढच्या पुढे हे आहे का पहिला बघा समजून घ्या गणिताला थोडं बघा काय काय दिसायला लागले. प्रॉब्लेम वाचा 1 मिनिट शांत डोक्याने वाचा जरा. प्रॉब्लेमला समजून घ्या. इन द ऍडजॉइनिंग फिगर दिलेल्या फिगर मध्ये 2 सर्कल एकमेकाला इंटरसेक्ट होत आहेत, टच होत आहेत ऍट पॉइंट आर ला आणि पॉइंट एस ला. पण त्या ठिकाणी लाईन PQ हा दोघांचा कॉमन टँजंट आहे. दोघांना टच होऊन जाणारी लाईन आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला दाखवायचं आहे की लाईन PQ जी आहे ही कॉमन टँजंट आहे जी की सर्कलला पॉइंट P आणि पॉइंट Q ला टच होते.
आणि तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा प्रूव्ह करावं लागेल की आपल्याला अँगल PRQ प्लस अँगल PSQ हे किती आहे 180. हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला एक थेरम वापरावं लागतं. ते थेरम आहे अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट. कोणती थेरम आहे बेटा? म्हणजे हे प्रॉब्लेम शिकवण्याच्या पहिला मला ते थेरमचे थोडे बेसिक कन्सेप्ट सांगावे लागतील, त्याच्यानंतरच हा तुम्हाला प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, फक्त प्रॉब्लेम कडे बघा, मी 1 मिनिटात सांगतो लगेच. झालेत परत? लक्ष द्या. पहिला काय सांगावं लागतं म्हणलं तुम्हाला? काय सांगावं लागेल पहिला मला? थेरम. कोणती थेरम? अल्टरनेट अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट. अँगल्स इन अल्टरनेट एवढं लक्षात ठेवा. इथं बघा, अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट काय म्हणतं? एखादी लाईन आहे, ती सर्कलला टच करत आहे. इथं कोणत्या पॉइंटला? बी पॉइंटला. A point, if a line touches a circle and from the point of contact, from a line of contact is drawn, then the angle which this chord makes. कोणता अँगल तयार केला? ABC अँगल तयार केला. With the given line is equal respectively to the angle formed in the corresponding alternate segment. म्हणजे हा जो अँगल त्या ठिकाणी तयार असतो तो काय असतो? तर करस्पॉन्डिंग अल्टरनेट सेगमेंटला तो इक्वल असतो. सांगायचं तात्पर्य काय? मेजर ऑफ अँगल ABC बरोबर काय ते तुम्हाला माहिती आहे, सांगा बरं का काय ते? ABC बरोबर काय ते? हाफ ऑफ AXB. हाफ ऑफ AXB असंच सांगा. दुसरं एक आहे ADB. कोणता बेटा? ADB. पहिला कोणता? ABC. बघा रे, ABC त्याला हाफ ऑफ AXB. आणि पुन्हा ADB किती आला सांगा? AXB. रिझन इन्स्क्राइब्ड अँगल. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. ह्याचा अर्थ काय झाला? म्हणजे हा ABC आणि हा ADB दोन्ही कसे सांगा बरं का? इक्वल. का बरं इक्वल आहेत? कारण ह्याचा आर्क आणि ह्याचा आर्क म्हणजे ADB च्या पुढचा आर्क आणि ABC च्या पुढचा आर्क दोन्ही कसे सेम आहे. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला, ABC हा कुणा एवढा आहे? ADB एवढा आहे. कुणा एवढा आहे? ADB एवढा आहे. आता ह्याच्यामध्ये काय म्हणते पहा, समजून घ्या बेटा. सेम आहे की आता पहा बेटा, PSR कोणता बेटा सांगा? तिकडे सोडून द्या का? PSR. याच्या पुढे आर कोणता आहे सांगा? PR. PSR च्या पुढे कोण आहे सांगा? PR. हाय का नाही सांगा बरं का? सर आहे. अशाच प्रकारे PSQ कोणता बेटा सांगा? PSQ. हो का? एक बघा PSR काय बेटा? PSR पुढे कोण आहे? PR. आता मला सांगा दुसरा आहे त्या ठिकाणी RPQ. कोणता बेटा? RPQ. कोण बेटा? RPQ. ह्याच्या पुढे कोण आहे सांगा बरं का? RQ. पण RQ कुणा एवढा आहे सांगा बरं का? PR एवढा. कुणा एवढा आहे? PR एवढा. दाखवतो, लक्ष द्या, काही करू. काय म्हणतं समजून घ्या. अँगल P कोणता? दुसरा S आणि कोणता? R. अँगल कोणता? PSR. हा कुणा एवढा आहे सांगा बरं का? अँगल PSR. ह्याच्या पुढे कोण आहे सांगा? PR आहे. कुणा एवढा आहे सांगा बरं का? RPQ. नीट लक्ष द्या, मी अजून एकदा झूम करून द्या. बघा अँगल कोणता म्हणलो पहिला बेटा?
PSR कोणता अँगल? PSR च्या पुढे कोण आहे? व्हेरी गुड. कोण आहे? PSQ. सॉरी RPQ. कोणता बेटा? RPQ किंवा RQP. त्याच्या पुढे कोणता आहे सांगा? कोणता आहे? म्हणजे RPQ च्या पुढे कोण आहे? PR. म्हणजे दोघांच्या पुढचा अँगल सारखा का वेगळा बेटा? सारखा का वेगळा सांगा? सारखा आहे. म्हणजे त्या पुढचा आर्क कसा आहे सांगा? सेम आहे. ठीक आहे. आता सेम पुढचं बघा. पेज नंबर सांगा. पेज नंबर सांग. किती? वरी आहे. समजून घ्या तुम्ही, करू नका. हे तर कळलं. आता दुसरं सांगा. दुसरा सेम QSR. नीट बघा. कोणता बेटा? QSR. कोणता म्हटलं? QSR. हा पुन्हा एवढा आहे. आता QSR च्या पुढे कोणता अँगल आहे सांगा बरं का बेटा? आर्क आहे. RQ आहे. कोणता बेटा? RQ आहे. आता तुम्हाला काय म्हणलो? PR आणि RQ दोन्ही कसे सांगा? सेम आहे. कसे दोन्ही? सेम किंवा इक्वल आहे. आता मला सांगा ह्या ठिकाणी QSR कोणता बेटा? QSR च्या पुढे कोण आहे? RQ आहे. हा कुणाचा इक्वल आहे? RQP. RQP. आता सांगितलं ना PR आणि हे दोन्ही कसे इक्वल, म्हणजेच हा ह्याच्या इक्वल असेल म्हणलं तर त्या ठिकाणी RQP बरोबर सुद्धा काय ते? RQ. काय ते बेटा? म्हणजे दोघांच्या पुढचे जे आर्क आहेत ते दोन्ही आर्क सारखेच का वेगळे सांगा बरं का? सेम आहे. सेम मेजर ऑफ आर्क आहेत. कसे सांगा बरं का बेटा? सेम मेजर ऑफ आर्क आहेत. कसे सांगा लवकर? सेम मेजर ऑफ आर्क आहेत का नाही? सर आहेत. कोणत्या रिझन नाही बेटा? अँगल सीन अल्टरनेट सेगमेंट. अँगल सीन असं असेल तर मग आता मला सांगा कोणत्याही ट्रायंगलची बेरीज किती डिग्री असते? 180 डिग्री. पहिला पहा RPQ. कोणता बेटा? RPQ. म्हणजे अँगल RPQ RQP आणि PRQ इज इक्वल टू किती आला सांगा? 180 डिग्री आला. ह्याच्यामध्ये आताच आपण सांगितलं 1 आणि 2 मध्ये नीट निरीक्षण करायचं. थोडं लक्ष द्यायच्यामध्ये, थोडं डीप मध्ये आहे. थोडं नीट पहा. PRQ ला PRQ ला काही बदल केलो का? नाही. RPQ बघा. RPQ च्या जागी कोण आला सांगा? PSR. मग ह्याच्यामध्ये दुसऱ्यामध्ये कोण आहे? Q. आता ह्या ठिकाणी पहा RQP. कोण आहे बेटा? RQP. कुणाच्या बरोबर आहे? QSR. आलं का नाही बघा? आलं. त्या सर्वांची बेरीज किती आली सांगा? 180 आहे. असं जर 180 असेल तर त्या ठिकाणी अँगल RQ. आता बघा अँगल कोणता बेटा? PRQ. आणि या दोघांची बेरीज किती येते? 180. सर दोघांची बेरीज का बरं झाली हो? ते पण दाखवतो. त्या दोघांना जर ऍड केलं तर त्याला कोणतं म्हणतात? अँगल ऍडिशन थेरम. कोणती थेरम म्हणतात त्याला? कसं सर दाखवा? हे बघा PSR लक्षात आलं काय? आणि दुसरा आहे QSR. बायसेक्टर कोण आहे? SR. बायसेक्टर कोण आहे? PSR प्लस QSR इज इक्वल टू ऑलरेडी जे काय असेल ते त्या ठिकाणी आपण दिलेलं आहे. दोघांचा बायसेक्टर कोण आहे? SR. म्हणून हे दोन्ही अँगल कसे आहेत? हा आणि हा अँगल दोन्ही कसे सांगा? सेम अँगल आहेत. कसे अँगल सांगा? सेम. म्हणजे एवढ्याच्या जागी काय आलं सांगा बरं का? PSQ आलं. दॅट इज अ अँगल PRQ. काय बेटा? अँगल PRQ. कोणता अँगल? PRQ प्लस PSQ बरोबर किती बेटा? 180. एकदा बघून घ्या थेरम. 2 मिनिटाचा वेळ देतो. रफ मध्ये प्रयत्न करा. रफ मध्ये करा. चुकू द्या. काय होत नाही चुकलं तर. करा करा करा. व्हेरिफाय करायचं आहे आपल्याला. 2 करा. लवकर बघा.